नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा लागू होण्याचे मोठे संकेत मिळत आहेत. काय आहे ही संपूर्ण बातमी आणि सरकार यावर नक्की काय विचार करत आहे? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हॉइस ओव्हर. अमर उजालाच्या ताज्या वृत्तानुसार कर्मचारी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सरकार आता बचावात्मक भूमिकेत आले आहे. ऑल इंडिया नॅशनल पेन्शन सिस्टीम एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर मनजित सिंह पटेल यांनी दावा केला आहे की 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स TOR मध्ये जुन्या पेन्शनच्या बहालीचा उल्लेख असण्याची 100% शक्यता आहे. व्हॉइस ओव्हर. सध्या लागू असलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कर्मचाऱ्यांना 50% पेन्शनचा लाभ मिळाला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची मागणी ही पूर्ण 15% वाढ करून जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची आहे. वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे कर्मचारी वर्गात आता आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉइस ओव्हर. या निर्णयामागे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे मोठे समीकरण असल्याचे बोलले जात आहे. अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा रोष पत्करणे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळेच सरकार आता सकारात्मक पावले उचलत असल्याचे संकेत मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निश्चित पेन्शनची गॅरंटी आणि महागाई भत्त्यासह पेन्शन सुधारणेचा समावेश आहे. व्हॉइस ओव्हर. तर मित्रांनो, जर 8व्या वेतन आयोगात जुनी पेन्शन लागू झाली तर याचा फायदा करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना होईल. तुम्हाला काय वाटते? सरकार खरंच हा मोठा निर्णय घेईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.